नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम होता. आज आहे शनिवार. शनिवारी मार्केट नसतं, मी काही व्हिडिओ देत नाही. पण आज बजेटचा दिवस आहे. व्हिडिओ द्यावा की नाही अशा एक विचारत होती. पण काल मार्केट संपल्यानंतर बरेच रिझल्ट आले. तर काही रिझल्ट चांगले आले तर ते शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असले तर अचानक त्याचा भाव आज वाढून वरच्या सर्किटलाही शेअर लागू शकतो आणि त्यामुळे आपण मध्येच विकले तर आपलं काही नुकसान होऊ शकतं. म्हणून विचार केला की रेग्युलर आज मार्केट तसं पण आहेच, तर व्हिडिओ देऊया म्हणून मी आजचा व्हिडिओ देते. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री कमी होती पण तरीही विक्री आहेच. 1189 कोटी रुपयाची FIIची विक्री आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 2322 कोटींची खरेदी आहे. 76 लाख क्रूड आलं आहे, ते आपल्या दृष्टीने चांगलं आहे. पण अर्धा भरलेला अर्धा रिकामा ग्लास अशी स्थिती आहे. ट्रम्पनी सांगितल्याप्रमाणे बहुतेक आज संध्याकाळी आपल्या वेळेनुसार कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% टॅरिफ लावला जाईल, तर चीनवर 10% टॅरिफ लावला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चिप्स, ऑइल, गॅस, स्टील या सगळ्यावर 17 फेब्रुवारीपासून टॅरिफ लावले जाते. पर्सनल एक्सपेंडिचर डेटा येतो, तो 2.8 या लेव्हलवर वाढते, या लेव्हलवर आला आहे. आज बजेट जे येत आहे ते कोणत्या पार्श्वभूमीवर येत आहे, तर महागाई वाढती आहे, रुपया घसरतोय, म्हणजे रुपयाचं खरेदी मूल्य घसरत आहे, GDP कमी होतोय, सरकारचा भांडवली खर्च कमी झाला आहे, रिझल्ट खराब येत आहेत. अशा वातावरणात हे बजेट येत आहे. त्यामुळं बजेटमध्ये काय असेल बाबा, थोडासा आपल्याला रिलीफ मिळेल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या बजेटमुळे 1000 पॉईंटची रॅलीसुद्धा आज येऊ शकते. पण अर्थात ही रॅली निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. 1000 पॉईंट खाली जातील, 1000 पॉईंट वरती जातील. अर्थात मार्केटला बजेट आवडलं तर 1000 पॉईंटची तेजी, आवडलं नाही तर 1000 पॉईंटची मंदी होऊ शकते. रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट, रोजगार वाढवण्यासाठी टेक्स्टाईल, डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग, हाऊसिंग या सगळ्यामध्ये सरकारचं लक्ष असेल आणि सरकार या क्षेत्राला काही देईल अशी एक अपेक्षा केली जाते. कारण रोजगारचा प्रॉब्लेम फार मोठा आहे आणि त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग वाढवायला हवं आहे, GDP वाढवायला हवं आहे, तर इंडस्ट्रीला थोडे कायदे ढिले केले पाहिजे. त्याचबरोबर लेबर लॉजमध्ये काही सुधारणा केल्या पाहिजेत. ओव्हरटाईमच्या संदर्भातले कायदे बदलले जाण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. प्रत्यक्षात काय होईल ते आज 11 वाजता आपल्याला कळेलच. काल मार्केट संपल्यानंतर जे रिझल्ट आले
नेस्लेचा रिझल्ट मी काल संध्याकाळच्या व्हिडिओत सांगितला, पण नेस्लेने 14 रुपये 25 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. त्याची रेकॉर्ड डेट 7 फेब्रुवारी आहे. आता आणि त्याने साननची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्याला एक लाईन जोडली आहे. ONGCचा रिझल्ट लागला. ONGCने 5 रुपये डिव्हिडंड दिला. त्याची रेकॉर्ड डेट 7 फेब्रुवारी आहे. पण ONGCचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही कमी झालं. आणि मंगलोर सेजमधले जे जॉईंट व्हेंचर आहे त्याच्यामध्ये 1.5 कोटी शेअर्स ONGC घेणार आहे. IRB इन्फ्राचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही गोष्टी वाढल्या. मार्जिन 48.6. पण इतर उत्पन्न 5,804 कोटी आणि वन टाईम लॉस 50.7 कोटी. ONGCचं प्रॉफिट कमी झालाय, रेव्हेन्यू कमी झालाय, मार्जिन वाढलाय. नुवामा वेल्थ मॅनेजमेंट प्रॉफिट वाढलं 43% आणि रेव्हेन्यू वाढलं 22.9%. त्रिवेणी टर्बाईन प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन सुद्धा वाढलं. त्रिवेणी टर्बाईनचा रिझल्ट चांगला आहे. त्यांनी 2 रुपये डिव्हिडंड दिलाय. ॲस्टर डीएमचं मात्र प्रॉफिट कमी झालंय, रेव्हेन्यू वाढलंय, मार्जिन वाढलंय. यांना वन टाईम लॉस झालाय 23 कोटी. उत्पन्न झालंय 143.80 कोटी आणि ॲस्टर डीएमनी 4 रुपये डिव्हिडंड दिलाय. धानी सर्व्हिसेस धानीचा रिझल्ट चांगला आलाय, तोट्यातून फायद्यात गेली आहे, रेव्हेन्यू मात्र कमी झालाय. आयनॉक्स विंडचा रिझल्ट छान आलाय. त्यांना 1 कोटी 1.25 कोटीच्या आसपास पूर्वी प्रॉफिट होतं, ते आता 116 कोटी झालंय. रेव्हेन्यू 81% वाढलाय आणि मार्जिन 22.72 एवढं मार्जिन झालंय. रिझल्ट सुंदर आहे. आयनॉक्स ग्रीन तोट्यातून फायद्यात आली आहे, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. विशाल मेगा मार्ट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. इलेक्ट्रो स्टील कास्टिंग खराब रिझल्ट, सगळं कमी झालं. मयूर युनिक्वॉटर्स रिझल्ट चांगला आहे, सगळं वाढलं. वाडीलाल रिझल्ट चांगला आहे. वाडीलाल इंडस्ट्री प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. गुलशन पॉली रिझल्ट सुंदर आहे, सगळं वाढलं. गणेश रिमेडीज ही जपानी कंपनी बरोबर 3 केमिकल प्रॉडक्ट उत्पादन करण्यासाठी 3 वर्षाचा करार केला. काल शेअर
अप्पर सर्किटला होता गणेश रिमेडीज. टाटा पॉवर राजस्थान डिस्कॉम बरोबर रूफ टॉप सोलरसाठी MOU केलं. सुंदरम क्लेटन तामिळनाडू प्लांटमध्ये कामकाज सुरू झालं. तुम्ही आज या शेअरकडे लक्ष देऊ शकता. HUL, लार्सन टुब्रो, ब्रिटानिया, HBL, चंबल, एस्कॉट्स, दालमिया भारत, BEL, HAL, सिटी यूनियन बैंक, गोकुलदास, KPR मिल्स, हुडको, इंडिगो, जुबिलंट फूड, मारुति, आइनॉक्स विंड, मैक्स हेल्थ, केन्स KAYNES, ITC. जर 10% टॅक्स जास्त लागला तर पडेल, 10% कमी लागला तर वाढेल. बजाज हाऊसिंग, गुफिक बायो हा इथेनॉलच्या संबंधात आहे आणि बोरोसिल रिन्युएबल. तर बघूया काय काय होत आहे बजेटमध्ये, समजेल आपल्याला. नमस्ते.